तर सर्वांसाठी सर्व जे जॉईन झालेत ते सद्गुरु पूजन किंवा ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते तो विशेष दिवस असतो. आपण तर छान बघूच यात गुरुपौर्णिमा इतकी विशेष का आहे ते. आता ज्ञानिया जसं स्वामींच्या प्रतिमेला तिने बेल वाहिला, फुलं वाहिली, दिवा लावला, उदबत्ती लावली, नैवेद्य दाखवला आणि छानपणे मनामध्ये स्मरण करून ती गुरुपूजन करत आहे. सद्गुरूंप्रती कशा पद्धतीने एखाद्या साधकाने शरण जायला पाहिजे, काय भाव ठेवला पाहिजे, हे आज आपण थोडंसं केंद्रातनं समजून घेऊच. पण सुंदर पद्धतीने ज्ञानियाची पूजा चालली आहे आणि पूजा झाल्यानंतर ती पुढे अर्थातच सद्गुरु स्मरण स्वामीजींना प्रार्थना करून मग स्वामी स्मरण श्लोक पण सादरीकरण करणार आहे आणि तिच्या थोड्याशा आठवणी पण सांगेल. हरिओम. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. हरि. तसं तर मला स्वामींचा जास्त सहवास लाभला नाही आहे, पण मला माझ्या आईबाबांनी मला स्वामींसोबतचे माझे फोटो दाखवले. मी तेव्हा खूप छोटी होते, एकदम 6-7 महिन्यांची होते. तेव्हा त्यांनी मला खूप खेळवलं, खूप लाड केले, मला मध चाटवलं व माझे अन्नप्राशन संस्कार केले. मी त्यांचे कुठलेही फोटो बघितले तर त्यात ते नेहमी आनंदी असायचे. प्रवचन खूप सुंदर करायचे, आपल्याला समजेल असे सांगायचे, ध्यानाचे महत्व नेहमी चांगल्या प्रकारे समजवायचे. असे स्वामी आपल्या सगळ्यांचे आवडते होते. त्यांचे आशीर्वाद आणि ज्ञान आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतच राहील. हरिओम. खूप सुंदर.